नमस्कार. श्री स्वामी समर्थ. समर्थी स्वादमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवतोय अप्रतिम चवीचा पौष्टिक असा पराठा. हा पराठा नेमका कशाचा आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग करूया सुरुवात रेसिपीला. तर या ठिकाणी मी सोयाबीन घेतलेलं आहे 1 वाटी. आता या सोयाबीनमध्ये मी पाणी घालणार आहे, थोडंसं मीठ टाकणार आहे आणि गॅस ऑन करून हा टोप मी गॅसवर ठेवणार आहे आणि अगदी 5 मिनटं हे सोयाबीन चांगलं मी उकळून घेणार आहे. आता सोयाबीन उकळतं आहे तोपर्यंत मी दुधी भोपळा घेतला आहे, तो कापून घेणार आहे. आता अर्धा दुधी भोपळा मी घेतला आहे, त्याची सालं काढलीत मी. आता हा बारीक कट करून घ्यायचा. आता यातल्या बिया काढण्याची काही गरज नाही, का तर हा अगदी कोवळा आहे आणि छान आहे. आता दुधी भोपळ्यासोबतच मी येते एक छोटी वाटी म्हणजे अगदी 2-3 चमचे मुगाची डाळ घेतली आहे. ती स्वच्छ धुवून घेतली आहे. आता आपलं सोयाबीन उकळलं आहे बघा, 5 मिनटं झालेत. आता गॅस ऑफ करूया आणि याला असंच ठेवूया 5 मिनटं. आता बघा, हे 5 मिनटानंतर एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता हे जरा थंड होते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. आता गॅसवर कढई ठेवूया. कढई गरम झाली की त्यामध्ये आपण घेतलेले मूग डाळ आहे ती भाजून घ्यायची. आता तुम्हाला धुवायची नसली तर तुम्ही स्वच्छ कपड्याने ती पुसून घ्यायची. आता ही धुतल्यामुळे सर्वप्रथम जरा चिकटते, पण नंतर ती मोकळी होते. बघा, खरपूस अशी छान आपली डाळ भाजली गेलेली आहे. आता आपण डाळ काढून घेऊया आणि याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि त्यामध्ये दुधी घालून घ्यायची. आता ही दुधी भोपळा आहे जो आपण कापून घेतला आहे तो आता छान भाजून घ्यायचा. अगदी 5 मिनटं भाजून घ्यायचा. बघा, आपला दुधी भोपळा भाजून झालेला आहे. आता आपण जे सोयाबीन ठेवले होते एका बाउलमध्ये काढून, त्यामधलं ते गरम पाणी आपण काढून टाकूया. त्यात दुसरं स्वच्छ पाणी घेऊया आणि त्या स्वच्छ पाण्यामध्ये हे सोयाबीन चांगले पिळून घेऊया. बघा, अजिबात फेस निघत नाही, म्हणजे आपले सोयाबीन स्वच्छ झालेले आहेत. आता या सोयाबीनला अजिबात वास येत नाही. बघा, आता दुधी काढून घ्यायची आणि त्याच कढईमध्ये सोयाबीन घालायची आणि सोयाबीन पण आपण भाजून घ्यायचे छान. आता सोयाबीन भाजताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि थोडंसं तेल घालायचं आणि सोयाबीन छान असे भाजून घ्यायचे. बघा, सोयाबीन भाजल्यानंतर त्याला स्मेल पण येत नाही आणि खाताना पण ते छान लागतात. आता बघा, आपण ज्या बाउलमध्ये दुधी काढून घेतले त्याच बाउलमध्ये आपण भाजलेले सोयाबीन काढून घ्यायचे. आता भाजून घेतलेली मुगाची डाळ ती पण यामध्ये मिक्स करायची. आता यामध्ये आपण अर्धी मिरची घालायची, एक लसणाची कुडी घालायची आणि थोडा आल्याचा तुकडा घालायचा. आता हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता एक मिक्सरचं जार घ्यायचं, त्यामध्ये हे सर्व मिश्रण घालून घ्यायचं आणि हे छान असं बारीक करून घ्यायचं. बारीक करताना पाण्याची आवश्यकता लागली तर 2-3 चमचे पाणी घाला आणि छान बारीक करा. बघा, हे आता आपण असं छान बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण पराठ्याचं पीठ मळून घेऊया. एकदा या पद्धतीने पराठे नक्की करून बघा. मिक्सिंग बाउलमध्ये मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण जे वाटून घेतलेलं आहे ते घालायचं मिश्रण. आता अजून अर्धा कप पीठ घालायचं गव्हाचं आणि आता काही मसाले घालूया. जिरे पावडर घातली 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा घातला, 1 चमचा धने पावडर घालून घ्यायची. आता अर्धा चमचा हळद घालायची, अगदी थोडीशी हळद घालायची. आता थोडंसं हिंग घालायचं, थोडे जिरे घालून घ्यायचे अर्धा चमचा लाल तिखट घालायचं. लाल तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता, मी कमीच घातलेलं आहे. आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि एक थोडंसं छोटा चमचा चाट मसाला घालायचा आणि हे भाजलेले पांढरे तीळ आहेत ते मी घालून घेतलेले आहेत. आता हे सर्व असं छान मिक्स करायचं हातानं आणि हे आपल्याला बिना पाणी घेताच आधी मळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वाटलं पीठ जास्त घट्ट झालं आहे
तर तुम्ही त्यात पाणी घेऊन मऊ करून घ्यायचं. जसं आपण चपातीला पीठ बनवतो तसंच हे पण पीठ बनवायचं. जेवढी आपण पिठाची मेहनत करतो तेवढी आपली चपाती, भाकरी किंवा पराठा छान होतो, अशी माझी आजी म्हणायची. तर बघा, मी यावर थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि पिठाचा गोळा हा छान मळून तयार केलेला आहे. बघा, मऊसूत असा गोळा तयार केलेला आहे. जेवढं पीठ तुमचं मऊ असेल तेवढे तुमचे पराठे मऊसूत राहतात. आता हे आपण 10 मिनटासाठी असंच झाकून ठेवूया बाजूला. आता बघा, तोपर्यंत मी एक इथे गाजर घेतलं आहे, त्याची साल काढून छान असं ते किसून घेतलेलं आहे. बघा, 10 मिनटानंतर आता या पिठाचे आपण गोळे करून घेऊया. आता गोळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे करा. मी एकूण 6 गोळे केलेले आहेत बघा, छोटे छोटे. आता आपण पराठा लाटून घेऊया. त्यासाठी मी पोळपाट घेतला आहे. आता याच्यावरती आपण बनवलेला पिठाचा गोळा घ्यायचा. जे किसून घेतलेलं गाजर आहे त्यामध्ये घोळवायचा आणि नंतर पिठात घोळवून त्याचा पराठा लाटून घ्यायचा. बघा, आपला लाटून पराठा तयार आहे. आता गॅसवर तवा ठेवायचा. तवा गरम झाला की त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि गरम झालं छान की मग त्यामध्ये पराठा टाकून घ्यायचा. 1-2-3 मिनिटांनी पराठा पलटायचा, म्हणजे छान मऊसूत भाजला जातो. पराठे भाजताना गॅस मिडियम ठेवायचा, म्हणजे आपला पराठा मऊसूत राहतो दिवसभर. जर तुम्ही मंद आचेवर भाजला तर तो कडक होतो आणि जास्त फुल गॅस केला तर तो करपतो. त्यामुळे पराठा आपला छान मंद आचेवर असा दोन्ही बाजूनी छान असा खमंग भाजून घ्यायचा. आता या ठिकाणी तुम्ही तूप पण वापरू शकता, तुम्ही बटर पण वापरू शकता. छान असा जास्त तूप बटर घालून खमंग भाजून तुम्ही घेऊ शकता, पण मी इथे कमीत कमी तेलाचा वापर केला आहे. आता पराठा भाजल्यानंतर तो सुती एका कॉटनच्या कपड्यावरतीच काढून ठेवायचा, म्हणजे पराठा आपला दिवसभर मऊ राहतो. हा पराठा तुम्ही दिवसभर जरी ठेवला तरी त्याची चव छान राहते आणि छान लागते. हा तुम्ही टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकता, चटणीसोबत खाऊ शकता किंवा तुम्ही असाच खाल्ला तरी तुम्हाला नक्की आवडेल. असाही तो खूप छान लागतो. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. चला, भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तर बघू शकता आपला पराठा किती मऊसूत झालेला आहे आणि किती छान टेक्स्चर आलेलं आहे पराठ्याला. एकदा नक्कीच करून बघा.